मी निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार नाही, कारण कोणी ऐकून घेत नाही. नाही, काय झाले, त्यांना सवय झाली कुठलं तरी स्टंट करायचं, कुठलं तरी असं स्टेटमेंट करायचं, मोठ्या नेत्यांवरती बोलायचं. मला असं वाटतं की पुणेकर हे पूर्णपणे सुज्ञ आहेत, त्यांना समजतं. काय झालं, एकदा दोनदा केलेलं पचून जातं, पण वारंवार असं काही केलेलं लोकांना त्याच्यावर विश्वास, अशा कुठल्याही वक्तव्यावर किंवा कृतीवरती लोकांचा विश्वास बसत नाही. म्हणून मला असं वाटतं सरळ सरळ निवडणूक लढली पाहिजे ना, हेल्दी कॉम्पिटिशन झाली पाहिजे. उगाच आपलं काहीतरी काढायचं, काहीतरी बोलायचं, त्याला काय अर्थ आहे का? आणि ठीक आहे, चला त्याच्या त्यांच्या शुभेच्छा. आणि मी तुम्हाला सांगतो, पहिल्या दिवसापासून मी हे पाळलं. मी आज शेवटचा दिवस आहे प्रचाराचा. मी कुणावरती सुद्धा व्यक्तिगत टीका केली नाही, ना उमेदवारावर केली, ना त्यांच्या नेत्यांवरती केली, ना कुठल्या पक्षावरती केली. मला असं वाटतं ही देशाची निवडणूक आहे. या निवडणुकीमध्ये देशाचे प्रधानमंत्री कोण आहे हे ठरणार आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की त्या पद्धतीनं मी त्याचा उमेदवार म्हणून लोकसभेचा म्हणून मला असं वाटतं मी सकारात्मक दृष्ट्या प्रचार गेले 2 महिने केला. कुठल्याही पद्धतीचा नकारात्मक दृष्ट्या मी प्रचार केला नाही, कोणावर टीका केली नाही. आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे, कोणीही सांगावं. त्यामुळे समोरच्याला काय वाटतं, त्याला काय बोलायचं, कोणाला बोलू द्या. लोकांना सगळं कळतं. त्यामुळे कुठंतरी निवडणूक जवळ आली, मतदान जवळ आले की असलं काहीतरी बोलायचं आणि काहीतरी मग कुठंतरी काहीतरी असं वाटतं की सिंपती मिळावी, सहानुभूती. काय होतं, लोकांना आता खरा चेहरा समजला सगळ्यांचा. झालं, मागच्या निवडणुकीला ते प्रयोग केला थोडंफार, ठीक आहे काय, पण खरा चेहरा समजलाय. आणि लोकांना ही निवडणूक मोदी का राहुल गांधी यावरती चालली आहे. त्यामुळे लोकांना समजते काय केलं पाहिजे आणि त्यांच्या समस्यांवरती कसं काम करणार हे हा जो संदेश आहे तो त्यांच्यापर्यंत पोहोचला. मुळामध्ये लोकांशी संपर्क करत असताना तर काही गोष्टी नक्की जाणवल्या, पण मी गेले अनेक वर्ष या शहराच्या राजकीय जीवनामध्ये माझं जीवन जे आहे ते राजकीय जीवनात मी काम करतो. आणि त्यामुळे महापौर म्हणून काम केलंय, स्थायी समितीचा अध्यक्ष म्हणून काम केलंय. त्यामुळे एकूण शहरातल्या नागरिकांच्या भावना, त्यांचं मत, साधारणतः त्याचा अंदाज नक्की होता. एक चांगला प्रयोग मी केला ज्यावेळेला भारतीय जनता पार्टी किंवा महायुतीचा उमेदवार म्हणून ज्यावेळेला मला जाहीरनामा द्यायचा होता, लोकांपुढे ठेवायचा. तर मी लोकांचे काय म्हणणं आहे, लोकांचं काय म्हणणं आहे, लोकांना काय अपेक्षित आहे, या शहराच्या खासदारांनी काय काम केलं पाहिजे, म्हणून मी लोकांकडनं सुद्धा याच्यामध्ये त्यांच्या प्रतिक्रिया काय, त्यांच्या सूचना काय मागवल्या होत्या. आणि माझ्या जाहीरनाम्यामध्ये आपण पाहिलं असेल की त्याच्यामध्ये त्याचाही मी समावेश केलाय. त्यामुळे आजपर्यंत मागच्या 10 वर्षात मोदी सरकारने केलेलं काम असेल, मी कार्यकर्ता म्हणून माझ्या या सगळ्या राजकीय जीवनामध्ये केलेलं काम असेल, आणि पुढच्या 50 वर्षाचा विचार करता माझं पुणे हे देशातील सर्वोत्तम शहर करण्यासाठी म्हणून माझा काय संकल्प आहे, काय विजन आहे, ते सुद्धा मी लोकांसमोर ठेवलंय. आज रवींद्र दंगेकर स्पष्ट आहे ना, आम्ही तुम्हाला सांगितलं आम्हाला विजयाची खात्री पहिल्या दिवसापासून. आज प्रचाराचा शेवटचा दिवस, आजही आम्ही त्यावर ठाम आहोत. विश्वासाने मी म्हणत नाही, लोक बोलतात, पुणेकर बोलतात, आणि पुणेकरांनी निर्णय काय करायचा तो केलाय. आम्ही निश्चितपणे मागच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या जवळ आम्ही नक्की जाऊ. कदाचित बापट साहेबांच्या मताधिक्याच्याही पुढे जाण्याचा 100% आमचा प्रयत्न होता. आणि मला असं वाटतं पुणेकर हे निश्चितपणे आम्हाला साथ देतील आणि तिथपर्यंत आम्ही पोहोचू. काल राजसाहेब ठाकरेंनी तुमच्यासाठी सभा घेतली. मी निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार नाही, कारण कोणी ऐकून घेत नाही. नाही, काय झाले, त्यांना सवय झाली कुठलं तरी स्टंट करायचं, कुठलं तरी असं स्टेटमेंट करायचं, मोठ्या नेत्यांवरती बोलायचं. मला असं वाटतं की पुणेकर हे पूर्णपणे सुज्ञ आहेत, त्यांना समजतं. काय झालं, एकदा दोनदा केलेलं पचून जातं, पण वारंवार असं काही केलेलं लोकांना त्याच्यावर विश्वास, अशा कुठल्याही वक्तव्यावर किंवा कृतीवरती लोकांचा विश्वास बसत नाही. म्हणून मला असं वाटतं सरळ सरळ निवडणूक लढली पाहिजे ना, हेल्दी कॉम्पिटिशन झाली पाहिजे. उगाच आपलं काहीतरी काढायचं, काहीतरी बोलायचं, त्याला काय अर्थ आहे का? आणि ठीक आहे, चला त्याच्या त्यांच्या शुभेच्छा. आणि मी तुम्हाला सांगतो, पहिल्या दिवसापासून मी हे पाळलं. मी आज शेवटचा दिवस आहे प्रचाराचा. मी कुणावरती सुद्धा व्यक्तिगत टीका केली नाही, ना उमेदवारावर केली, ना त्यांच्या नेत्यांवरती केली, ना कुठल्या पक्षावरती केली. मला असं वाटतं ही देशाची निवडणूक आहे. या निवडणुकीमध्ये देशाचे प्रधानमंत्री कोण आहे हे ठरणार आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की त्या पद्धतीनं मी त्याचा उमेदवार म्हणून लोकसभेचा म्हणून मला असं वाटतं मी सकारात्मक दृष्ट्या प्रचार गेले 2 महिने केला. कुठल्याही पद्धतीचा नकारात्मक दृष्ट्या मी प्रचार केला नाही, कोणावर टीका केली नाही. आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे, कोणीही सांगावं. त्यामुळे समोरच्याला काय वाटतं, त्याला काय बोलायचं, कोणाला बोलू द्या. लोकांना सगळं कळतं. त्यामुळे कुठंतरी निवडणूक जवळ आली, मतदान जवळ आले की असलं काहीतरी बोलायचं आणि काहीतरी मग कुठंतरी काहीतरी असं वाटतं की सिंपती मिळावी, सहानुभूती. काय होतं, लोकांना आता खरा चेहरा समजला सगळ्यांचा. झालं, मागच्या निवडणुकीला ते प्रयोग केला थोडंफार, ठीक आहे काय, पण खरा चेहरा समजलाय. आणि लोकांना ही निवडणूक मोदी का राहुल गांधी यावरती चालली आहे. त्यामुळे लोकांना समजते काय केलं पाहिजे. नाही बघा, आम्ही मुळात कधी जाती धर्माच्या आधारावरती मतं मागितली नाही. पुणेकर हे विचाराला मत देतात,
पुणेकर हे विकासाला मत देतात, पुणेकर हे शहराच्या भविष्याला मत देतात आणि त्यामुळे आम्ही त्याच लाईनवरती काम केलं. शेवटी हे बघा की काँग्रेस आणि इतर सगळे इंडीमधले पक्ष हे धर्माचं राजकारण करतात, जातीचं राजकारण करतात आणि त्या दृष्टीने तो जे काय झालं ते बोलले, फतवा काढला वगैरे, ते त्या दृष्टीने बोलले ना की कशाला करता ना, सरळ सरळ विकासावरती राजकारण करा, विकासावरती निवडणुका लढा, कामावरती लढा. पण त्याच्यामध्ये त्यांना दिसतं की आपण काहीच केलं नाही, ना पुण्यासाठी केलं ना देशासाठी केलं. त्यामुळे निवडणूक त्यांच्या हातातून गेली आहे आणि म्हणून कुठं ते जातीपातीच्या धर्माचा आधार ते घेतात आणि या शहराचं वातावरण दूषित करतात. तेच राज ठाकरे साहेबांनी त्याच्यावरती बोट ठेवलंय आणि त्यांनी सडेतोड त्याला उत्तर दिलंय. या एकूणच सर्व प्रचार पुण्यामध्ये वाहतुकीचा प्रश्न निश्चितपणे आहे, मी तुम्हाला सांगतो, मी काय नाकार. पण हे काय गेल्या 5 वर्षात नाही झालं. आम्ही 5 वर्षापूर्वी सत्तेत आलो. गेल्या 50 वर्ष महापालिकेत, राज्यात, केंद्रात काँग्रेसची सत्ता होती. त्यांनी भविष्यातल्या पुण्याचा कधीच विचार केला नाही. आज पुणे वाढलं, आज आम्ही 60 लाखावरती गेलो, आज विस्तार वाढला आमचा, 518 स्क्वेअर किलोमीटर झालो आम्ही. हे 40 वर्षापूर्वी या लोकांना का नाही कळलं? आज आम्ही जो जाहीरनामा केला, आम्ही जे आज बोलतोय ते भविष्यातल्या पुण्याचं पण बोलतोय. आज आम्ही स्थानिक प्रश्नावरती तर लक्ष केंद्रित केलंच आहे. आम्ही त्याच्यावरती 5 वर्ष कामही केलं. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी काम केलं, मेट्रो आली, खूप बसेसच्या अनेक योजना आणल्या, खूप काही गोष्टी केल्या, अंडरपासेस झाले, ओव्हरब्रिजेस झाले, नदीवरचे पूल झाले, मेट्रोचा दुहेरी उड्डाण पूल, खूप काम केलं आम्ही 5 वर्षात या शहराच्या भविष्याला, म्हणजे वाहतुकीसाठी आणि सार्वजनिक वाहतुकीसाठी. आताही आम्ही जाहीरनामा पुढच्या 50 वर्षासाठी ठेवलाय. पण मला असं वाटतं 40 वर्षे ज्यांनी सत्ता या शहरामध्ये भोगली त्यांना दूरदृष्टीचा अभाव होता, राजकीय इच्छाशक्तीचा अभाव होता आणि म्हणून या शहरातले काही प्रश्न आज आम्हाला समोर दिसत आहेत. 100% आम्ही त्याच्यावरती काम करतोय.